आज मी तुम्हाला दही मिरची कसे बनवायचे ते सांगते. काय काय घेतलं ते सांगते तुम्हाला. या मिरच्या घेतल्या, छान धुवून घेतल्या आणि पुसून घेतल्या. याला कोणती मिरची म्हणतात ते मला माहीत नाही, पण हे मोठी मिरची असते ती वाली मिरची घेतली. मीठ घेतलं आणि हे दही घेतलं. छान आंबटच पाहिजे, थोडं दही, आंबट दही मिरच्याला छान लागते आणि आंबट दहीच घ्यायचं. हे धनिया पावडर घेतला, जिरा पावडर घेतला. आपण दही पहिले मीठ टाकून घोटून घेऊ. 1 चमच मीठ टाकून असं घोटून घ्यायचं. 1-1.5 चमच मीठ टाकून असं घोटून घ्यायचं. गाढच होतं दही, पण त्याला आपण छान असं बारीक करून घ्यायचं घोटून. एकदम पातळही नाही, पाणी बिलकुल नाही टाकायचं, एकदम पातळ पण नाही पाहिजे. असं मीठ टाकून छान घोटून घ्यायचं. खूप छान लागतात दही मिरची. मी एकदा बनवल्या, पुन्हा आणल्या होत्या मिरच्या, तर पुन्हा बनवत आहे. असं छान घोटून घ्यायचं. मग त्यामध्ये आपण जिरा पावडर धनिया पावडर टाकायचा 1 चमच, नंतर 2 चमच, छोटा चमच असल्यामुळे 2 चमच जिरा पावडर टाकला. धनिया पावडर, जिरा पावडर टाकून घ्यायचा. परत घोटून घ्यायचे छान मिक्स होईपर्यंत. कारण धनिया पावडर, जिरा पावडरने मिरचीला छान टेस्ट येते आणि चवीला पण खूप छान लागते. आपल्याला खायला पण खूप छान लागतात. आमच्या घरी खूप आवडतात आणि मी बनवतच असते. असं छान एकजीव करून घ्यायचं. आणि या मिरच्या पण वाळायला आपल्याला पुष्कळ दिवस लागतात. 5-6 दिवस तर छान वाळेपर्यंत जातातच. ऊन राहिलं तर 2-3 दिवसात वाढतात. ऊन नसलं तर 5-6 दिवस छान वाळून जातात. छान वाळू द्यायच्या, नंतर तळायच्या. खूप छान लागतात. जर आपल्याला भाजीसोबत तोंडी लावायला काही पाहिजे तर आपण मिरची तळून खाऊ शकतो. खूप छान लागतात. या मिरच्या मी आधीच याचे दांड्या काढून धुवून छानपैकी पुसून घेतल्या होत्या. अशा छान. त्यामध्ये आपण आता हे धनिया जिरा पावडर टाकलेलं दही, या मिरचीमध्ये आपण हे बारीक केलेलं धनिया पावडर, जिरा पावडर दहीमध्ये टाकलेलं हे दही आपण या मिरचीमध्ये टाकून घेऊ आणि असं छान विजेपर्यंत असं फिरवून घेऊ. दह्यामध्ये पाणी बिलकुल नाही घालायचं, असं गाढसरच पाहिजे आपल्याला. आणि हे छान आपल्याला 3-4 दिवस लागतेच वाळण्यासाठी. हे रोज आपण वाळू टाकायचं छान, कारण मिरची कशी जाडसर आहे त्यामुळे वाळायला खूप वेळ लागतो. हे बघा, असं फिरवून घ्यायचं आणि ह्या दह्यामध्येच असं राहू द्यायचं वाळेपर्यंत. ते कसं जसं जसं सुकत जाते तसं तसं ते दही मिरचीला लागत जातं.
अर्धा किलो असेल बहुतेक मिरची. आपण दही पण 1.5 ग्लास घेतलंच गाढसर, कारण आपण पाणी बिलकुल नाही घातलं दह्यामध्ये. या मिरच्या आपण दह्यामध्येच ठेवायच्या वाढेपर्यंत. जशा जशा मिरच्या वाढत जाते तसं तसं ते दही मिरचीला लागत जातं आणि गाढसर येतं. आता ही प्लेट मी उन्हामध्ये ठेवून देते बाहेर. तुम्ही नक्की करून बघा एकदा. मी तर माझ्या पद्धतीने मी अशीच बनवते दही मिरची. तुम्ही कशा बनवतात ते नक्की सांगा कमेंटमध्ये मला. असंच आपण ठेवून द्यायचं. आता याला टेस्ट पण खूप छान येते, कारण आपण धनिया पावडर आणि जिरा पावडर याच्यामध्ये मिक्स केली आहे, त्यामुळे चवीला पण खूप छान लागते खायला. आणि मीठ पण घालून घेतलं. ते सर्व आपण दह्यामध्येच मिक्स करून घ्यायचं, नंतर याच्यामध्ये टाकायचं. आता आपण ह्या मिरच्या उन्हामध्ये नेऊन ठेवू. आता आपल्याला 3-4 दिवस तर लागतातच मिरची वाळायला, कारण ह्या मिरचीचे जाड कातळे असतात, त्यामुळे खूप दिवस लागतात पूर्ण कडक येईपर्यंत. आता आपण असंच ठेवून देऊ उन्हामध्ये. आपण आता उचलून उन्हामध्ये ठेवून देऊ, कारण